मागे रागायला गेलते अशी फोटो बोलायला माझं शूटिंग. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. आपण ओळख करून घेऊया. मी वैदेही सांगते त्या खाली बेसमध्ये. मी देवरूखमध्ये असते जरासं. आणि मी यशोदा म्हणून नावाची संस्था आहे. माहिती आहे तुम्हाला यशोदा? नाही माहिती. हां, ऐकून माहिती. ऐकून माहिती आहे. अच्छा, नाव तरी ऐकलं ऐकलेलं आहे. ऐकलंय ना? शूटिंग कशी तिला नको मॅडम. होते. तर यशोदा नावाची एक शासनाची संस्था आहे. तर 2015 पासून मी नवीन निवडून जे आलेले सरपंच असतात त्या सरपंचांना ट्रेनिंग देते. आपल्या कोकण विभागातले सगळे सरपंच, त्याबरोबर ग्रामसेवक आणि 15 वित्त आयोग, 14वा वित्त आयोग, 15वा वित्त आयोग त्याची मी ट्रेनर आहे. म्हणजे त्या वित्त आयोगाचे जे पैसे ग्रामपंचायतीला आले ते कशा पद्धतीने वापरले पाहिजेत याचं ट्रेनिंग जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, BDO, विस्तार अधिकारी, आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या पर्यवेक्षिका या सगळ्या घटकांना मी ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि 2015 पासून मी ट्रेनिंग देते. आता जवळजवळ मी 60,000हून अधिक लोकांना प्रशिक्षण दिलेलं आहे. महिलांना पण दिलं. तुमच्यासारख्या खूप महिलांना मी ट्रेनिंग दिली. जे म्हणजे लांजातली 12 गावं केली आम्ही, मंडणगडची अडखळ गावामध्ये गेलेलो, पिंपळ गावामध्ये गेलेलो, अशा अनेक गावांमध्ये जाऊन महिलांच्या बचत गटांना कसं सक्षम करता येईल याचं ट्रेनिंगसुद्धा दिलेलं. असा ट्रेनिंगचा खूप माझ्या पाठीशी अनुभव होता. रोज माझ्यासमोर 100-150 माणसं आणि त्यांना मी ट्रेनिंग द्यायची. असं नेहमी चालू होतं. पण जे शिकवलं ते घडलंच नाही. म्हणजे आम्ही जे शिकवलं फळ्यावरती, BDOंना शिकवलं, विस्तार अधिकाऱ्यांना शिकवलं, सरपंचांना शिकवलं, तर आम्ही नुसतं छान शिकवलं आणि त्यांनी छान म्हटलं. म्हणजे आमचं लेक्चर झाल्यानंतर एवढं भाषण पण केलं, पण गावात तसे बदल दिसले नाही. म्हणून मग चक्रनिधी सोशल फाउंडेशन संस्थे आम्ही स्थापन केली. यामध्ये आम्ही 6 फेब्रुवारी 2022ला देवरूखमध्ये विधवा महिलांचं हळदी कुंकू घेतलं आणि त्याच्यानंतर शासनाचा 1 महिन्यांनी GR आला की सगळ्याच ग्रामपंचायतीने हिरवाडने जो ठराव केला तसा ठराव करावा. म्हणजे आम्ही 1 महिना आधी आम्ही कामाला सुरुवात केली होती आणि नंतर शासनाचा GR आला आणि मग आता सगळ्याच ग्रामपंचायतीने विधवा आणि इष्टप्रथा म्हणजे नवरा वारल्यानंतर बाईचं कुंकू पुसणं, त्या बांगड्या फोडणं, तिची जोडवी काढणं आणि तिला सण उत्सवात समोर न येऊन देणं, म्हणजे समाजामध्ये जर तिला जो मान सन्मान मिळत नाही, ह्या सगळ्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्या नष्ट झाल्या पाहिजेत या उद्देशाने आता आमचं 4थं वर्ष होतं. आम्ही देवरूखला आत्ता किती सर तारीख होती? 2 फेब्रुवारीला आम्ही कार्यक्रम घेतला. इतका छान कार्यक्रम झाला. सगळ्या विधवा महिलांना बोलवलं होतं, पेपरला दिलं होतं आणि आम्ही साडी वाटप केलं ह्या वेळेला. म्हणजे आम्हाला एक डोनर भेटले मॅडम, एक डोनर भेटले, त्यांनी आम्हाला साड्या दिल्या आणि आम्ही पुण्यामध्ये तो तसाच कार्यक्रम पुण्यामध्ये घेतला आणि पुण्यामध्ये राष्ट्रसेवा दलाच्या सानेगुरुजी प्राथमिक शाळेमध्ये पुण्यातल्या झोपडपट्टीतल्या महिला तिथे आल्या. त्यांना सुद्धा आम्ही प्रत्येकीला येणारीला साडी दिली. नवी कोरी साडी, 500-600 रुपयाच्या साड्या, 200 साड्या मला सरांनी दिलेल्या, 100, कारण एवढं मोठं ओझं होतं ते मला काही देवरूखला आणता येईल ना, म्हणून एक मी तिथंच ठेवलं. आणि माझी बहीण मुख्याध्यापिका आहेत, तिच्या शाळेमधले सगळे जे पालक आहेत ते झोपडपट्टीतले आहेत, म्हणून तिथे एक कार्यक्रम घेतला आणि इकडे घेतला. तर साडी देण्यामागचं कारण होतं की आम्ही जो विचार सांगतोय तो तुम्ही ऐकायला यावं आणि विचार घेऊन जावं म्हणून होतं. तर आता आमचं हे 4थं वर्ष आहे की विधवा महिलांसोबत आम्ही काम करतो. विधवा महिलांना समाजामध्ये मानसन्मान मिळावा, तिच्यावर कुणी अन्याय करू नये, कारण ती एकटी असते, तिला नवरा नसतो, म्हणून वाईट नजरेने बघणारी पुरुष असतात, हे की नाही, आणि बऱ्याच अडचणी तिला सोसाव्या लागतात जेव्हा पाठीशी नवरा नाही. म्हणजे नवरा नाही असं म्हटलं म्हणजे ती फक्त विधवाच नाही. तुम्हाला सही करायला दिलेला कागद आहे, त्यामध्ये लिहिलंय बघा, विधवा, परितक्त्या, घटस्फोटिता, प्रौढ कुमारिका, म्हणजे जिचं खूप वय झालंय पण तिचं लग्न नाही झालं काही कारणांनी, तर तिच्या पाठीशी पण नवरा नसतो, म्हणून तिला अनेक अडचणी. आता अशा कितीतरी हजारो महिलांबरोबर आम्ही बोललेलो आहे, त्यामुळे त्यांच्या व्यथा आम्हाला कळलेल्या आहे आणि बाईला बाईचं दुःख जास्त समजू शकतं, हे की नाही. म्हणजे जरी परिस्थिती सुवासिनी बायका, आम्ही एकदा मीटिंग घेतलेली पंचायत समितीमध्ये आणि तिथे विधवा महिलांना बोलवलेलं, तर 3 सधवा महिला पण त्यात आल्या, कारण योजना सांगणार होतो आम्ही. तर त्या बाजूला उभ्या राहिल्या, त्या येईनात त्यांच्यात बसायला. ते म्हणे
आम्ही ह्यांच्यातल्या नाही आहे. मी काय म्हटलं तिकडे का उभं राहिला, या ना बसा ना इथे. आम्ही म्हणजे त्यांच्यातल्या नाही आहे, आम्ही यगले आहोत, त्यांच्यातल्या नाही आहोत. तर म्हटलं अरे विधवा ज्या विधवा म्हणून तुम्ही त्यांच्यामध्ये यायला तयार नाही, बसायला तयार नाही. पण म्हटलं अहो वेळ प्रसंग कुणाला सांगून येतो का? मग तुम्ही तसंच तिच्याशी वागला तर तुमच्याशी कधीतरी उद्या तसाच वागेल ना. जसे करावे तसे भरावे, आपण लहानपणापासून पहिलीपासून शिकवतो, करावे तसे शिकतो ना. मग म्हटलं तुम्ही असा भेदभाव करू नका. तेच तर आपला उद्देश आहे की भेदभाव संपला पाहिजे, सगळ्यांनी एकत्र येऊन गुण्या गोविंदाने राहिलं पाहिजे, महिलांचे अत्याचार कमी झाले पाहिजे. इथं काय लिहिलंय, महिलांचा, प्रत्येक महिलेचा, असं काही नाही आहे, म्हणजे प्रत्येक महिलेचा आपल्याला कळलं. बसा ना, काय आमच्या मॅडम उभी आहे, काय तिथे बसले तुम्हाला खुर्ची देऊया तिथे द्या खुर्ची. पर्स बसली ना, पर्स बसली, ती पर्स म्हणते माझ्या मालकिनीला द्या असं म्हणते. मग तिथेच राहू दे ना, चालतंय आम्हाला. माझी खुर्ची मालकिनीला द्या. तर असं आमचं काम सुरू आहे संस्थेचं, अनेक गोष्टी आहेत. आणि आज माझं मात्र रेकॉर्डिंग माझं होत असतं, माझं यूट्यूबला चॅनल आहे चक्रभेदी NGO. आणि मॅडम पण आमच्या बेंद्रे मॅडम ज्या आहेत त्या, आम्ही अंबापोंगशेला गेलो होतो. या 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 आता तुमची खुर्ची गेली बघ, या या सर. त्यांना बसायला नको, बस काय म्हणता, बऱ्याच ना मीटिंग सुरू होऊन 5-7 मिनिटं झालेली आहे. तर अंबापोंगशेला आमचा कार्यक्रम होता आहे मॅडम. आम्ही गेलो होतो, हे होत्या, मी होते, सर होते. आम्ही अंबापोंगशेला गावामध्ये गेलो होतो आणि 15 वित्त आयोगचा त्यांचा निधी होता. त्यातनं आम्हाला त्यांनी बोलवलं की आमच्या महिलांना सक्षम करा. लाईट गेला ना, तर महिलांना सक्षम करा म्हणून काय झालं, तुम्ही किती वेळ उभा राहणार आहे? नाही तर मग ही घ्या खुर्ची, तर काय कमी झाली, ही घ्या, मग ही घ्या. तर अंबापोंगशे गावात आम्ही गेलो, मॅडम होत्या माझ्यासोबत, मी होते, आम्ही 3 जण गेलो होतो. महिला सक्षमीकरण करायचं होतं आणि 150-200 महिला तिथे आहे ना मॅडम, 150-200 महिला असतील सभागृहात. आणि आम्ही तिथे सरांनी सांगितलं की आज जर समाजामध्ये ह्यांनी पण महिलांना खूप चांगलं सांगितलं. आणि शेवटी त्यांनी सांगितलं की जर आज आपला गावाचा स्वर्ग करायचा असेल तर तो कोण करू शकतो, तर महिला करू शकतात, असं यांनी आमचं भाषण केलं. आणि ते थांबले. मग माझी वेळ आली, मग माझ्या भाषणाची वेळ आली तेव्हा मी त्याच विषयाला धरले की स्वर्ग करायचा आहे. आणि स्वर्ग कोण करू शकतं, तर आज गावाचा स्वर्ग कोण करू शकतं, तर महिलाच करू शकतील. अशा ह्याला मुद्द्याला धरून मग मी मुद्दे घेतले की मग महिलांनाच विचारलं की गावात स्वर्ग करायचं आहे तर काय करूया. त्यातली पहिली गोष्ट मी सांगते, म्हटलं आपल्या पुढची पिढी, आपल्या मुलीबाळी समाजामध्ये सुरक्षित राहिल्या पाहिजे. आपल्या आईला शिक्षणासाठी, आता स्वारगेटचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे ना, स्वारगेटची घटना ऐकली ना, शिक्षणासाठी IT ला गेलेली पोरगी आणि तिला गाडीमध्ये बघ कोण चढलंय म्हणून नेल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाला. आणि नंतर माणसं म्हणालेली संगनमताने झाला, तिचंच काहीतरी असेल. म्हणजे पहिला बाईवर बोट असतं. एक तर आमच्या बायका बोलत नाही, अशा किती घटना घडतात आणि लपवल्या जातात. आणि जी बोलते तिचंच काहीतरी असेल म्हणून पहिला तिच्याकडेच बोट होतं. पण ती महिला आमच्या परिचयाची होती. म्हणजे स्नेहालय नावाची एक अहिल्यानगरला सर मोठी संस्था, तिथे एकदा भेटायला जायलाच पाहिजे. कारण माझं जे परिवर्तन झालं, म्हणजे मला एक टर्निंग पॉईंट मिळाला संस्थेच्या दृष्टीने, तो तिथं मिळाला. स्नेहालय ही खूप मोठी संस्था आहे आणि तिथे 600 मुली, वेश्यांच्या मुली सगळ्यांना तिथं सांभाळलं जातं. म्हणजे ज्या वेश्येला ती कुठून आलेली असते, कशा प्रकारे ती, म्हणजे तिचा मुलगा एक सांगत होता त्यांची कथा, तर आम्हाला सगळ्यांना म्हणजे हदरवून ठेवलं त्याने. त्याच्या आईची कथा त्यांनी सांगितली, माझी आई कशी वेश्या व्यवसायात गेली आणि तिचा मी मुलगा, आणि मग कसं झालं. आणि मग त्यांनी परत न्यायालयामध्ये येऊन त्याच वेश्यांसाठी तो मुलगा आज काम करतो. त्यांनी सांगितलं की ती जी मुलगी आहे जिच्यावर बलात्कार झाला स्वारगेटला, ती मुलगी त्या स्नेहालयमध्ये कार्यशाळेला आलेली होती. शिकलेली सुशिक्षित ITचा कोर्स करायला गेलेली पुण्यातली महिला होती. आणि ती आमच्या परिचयाची असल्यामुळे आम्ही म्हटलं की जी स्नेहालयमध्ये कार्यशाळा अटेंड करते ती संगनमतानं वगैरे काही गेलेली
आज ती एकटी लढतीये. तिचं सुंदर आयुष्य चालू होतं, शिक्षण घेत होती आणि मध्येच ही घटना घडली. आज सगळं शिक्षण राहिलं आणि तिला लढायला लागते की माझ्यावर अन्याय झाला आणि लोक उलट तिच्यावरच बोट ठेवतात. म्हणजे पुढच्या वेळेला आमच्या बाईने बोलूच नाही की माझ्यावर असं काय झालं, कारण जेव्हा ती असं काही बोलायला जाते पहिला तिलाच दोषी ठरवतात लोक. म्हणजे एकतर बायका आमच्या बोलतच नाहीत, किती सहन करतात आणि किती दबलेले असतात. आणि जेव्हा अशी घटना घडते तेव्हा पहिला तिला तिच्यावर बोट केलं जातं. तर अशा कितीतरी अनेक महिलांचे प्रश्न आहेत. तर मी त्यांना पहिला सुरुवात केलं की गावात स्वर्ग तयार करायचा आहे. स्वर्ग हवा असेल तर पहिली गोष्ट आपल्या मुलीबाळी सुरक्षितपणे वावरल्या. आपण सुद्धा, महिला सुद्धा 7-8 नंतरच्या बाजारात जरा फिरा बघू तुम्ही. उगाच फिरायला जायचं, 7-8 नंतर जायचं, एक किंवा दोघी जणी जायचं, बघा कसा अनुभव येतो. बाजारात नुसतं फिरायचं किती म्हणजे मला स्वतःला आम्ही दोघींनी एक्सपेरिमेंट केलेलं, माझी एक मैत्रीण आणि मी. म्हटलं आपण मजेमध्ये जाऊन बघूया काय होतं. आणि आम्ही एस टी स्टँडवर थांबलेलो. 5 मिनिटं पण थांबले नाही तर 2 पुरुष येऊन गेले. वहिनी कुठे जायचंय, काय गरज आहे का? म्हणजे आम्ही हा अभ्यास केला की बाई एकटी 7च्या नंतर बाजारात थांबू शकत नाही. कारण इतके म्हणजे अशी जी परिस्थिती, असा जो समाज आहे, या समाजामधली पुरुषांची मानसिकता जी आहे किंवा महिलांची सुद्धा आहे, ही सगळी बदलून एक चांगल्या दिशेने आमच्या मुली शिक्षणासाठी गेल्या तरी आईला बिनधास्त जगता आलं पाहिजे. ते समाज आमचा इतका चांगला की माझ्या मुली काय जिथं आहेत तिथं सुरक्षित असणारच आहेत. असा समाज असणं म्हणजे पहिलं स्वर्ग झाला. आणि मग मॅडमनी पण तिथं 10 मिनिटं चांगलं महिलांना सांगितलं की कसं सातत्याचा अनुभव त्यांनी सांगितला की आम्ही किती जणांना कर्ज दिलेलं आहे वगैरे. तर आता माझी पहिली वेळ आहे, म्हणजे असं मी खूप ठिकाणी गेलेली आहे, अनेक गावांमध्ये गेलेली आहे आणि अनेक लेक्चर्स दिलेली आहे आणि त्याचं मला मानधन मिळतं. म्हणजे मी मॅडमला पण सांगत होते की तुमच्या गावातल्या महिलांशी मला संवाद साधायला द्या, म्हणजे आपण एक तुमचा जो सगळे बचत गटातल्या महिला आहेत त्यांना एक चांगली दिशा देता येईल. ग्रामपंचायतमध्ये तुमचा निधी आहे, तो तुमच्यासाठी कधी वापरला जातो, पंचायत समितीमध्ये आहे, जिल्हा परिषदमध्ये यांचा निधी आहे, महिलांसाठी खास वेगळा ठेवलेला, महिला आणि बालकांसाठी ठेवलेला निधी आहे. जर आपण तो विचारला नाही तर इतक्या वर्ष ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून आपल्याला 10% निधी आहे, पण तो कधी मिळाला का, आपण कधी विचारलं का, आपल्याला माहीतच नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीतच नाही. मग त्या माहिती करून आता मी यशोदाची स्टेट मास्टर ट्रेनर आहे आणि मी तुम्हाला आता मगाचपासून सांगितलं की मी पंचायत समिती सदस्य आणि व्हिडिओना ट्रेनिंग दिलेलं आहे. जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे साहेब माझ्या वर्गात बसले, बाबू माप माझ्या वर्गात बसले, उदय बने साहेब माझ्या वर्गात बसले. ही सगळी माणसं माझ्या वर्गातली माझे विद्यार्थी आहेत. माझ्याकडे फोटो आहेत त्याचे आणि मी युट्यूबला मुद्दाम टाकते माझ्या. तर एवढा जो माझा अनुभव आहे तो महिलांना त्याचा उपयोग व्हावा आणि याचा आम्हाला यशोदा मानधन देतो. आता मी ट्रेनिंग करत नाही, पण आम्हाला 1 तासात म्हणजे 2 तास आम्हाला सकाळी 11 ते 1:30 पर्यंत बोलायचं आहे. आम्हाला 2,500 रुपये देतो शासन. जेवण, खाणं, राहणं, VIP सगळी ट्रीटमेंट असते, येण्या जाण्याचा खर्च सहित. आणि ते मी इथं फ्रीमध्ये देते. म्हटलं मी आता सुद्धा फक्त बॅनर लावून तुम्हाला फ्रीमध्येच देते आहे, परंतु माझी अशी पहिली वेळ आहे की कुणावरती म्हणजे कुणाची तरी तक्रार, माझ्याकडे त्यांचा अर्ज आलाय त्या मॅडमचा, तर माझ्याकडे अर्ज आलाय, तक्रार अर्ज आलाय म्हणून मी आलेली माझी ही पहिली वेळ आहे की मी अशा पद्धतीने आले. नाहीतर मी नेहमी लेक्चर्सला, ट्रेनिंगला आणि मला जी माहिती आहे ती समाजासाठी देण्यासाठी आपलं काम चालू असतं. तर आता आपल्या मूळ मुद्द्याकडे आपण आता वळतोय की आपल्याकडे ज्या ह्या गौरी कदम आहेत त्यांची एक तक्रार अर्ज माझ्याकडे आलेली आहे. त्यांच्या बचत गटात कोण कोण आहे? बचत गट पहिला विठ्ठल रुक्माई ना. मला माहित आता तुम्ही मला विचारा, मला माहिती सगळ्यांनी हातवर करा, फक्त त्यांच्या हात नाही तुझा त्या बघू दे कोण कोण आहे तसं नाही, कोण कोण आहे ते बघू दे. आणि बघ दुसऱ्या आहेत त्या कुठल्या वेगळ्या गटातले चांगली गोष्ट आहे. तर आता ह्यांचं म्हणणं असं आहे की बाबा त्या बचत गटात होत्या. तुमचा बचत गट कधी स्थापन झाला? काय नाव तुमच्या बचत गटाचं? विठ्ठल रुक्माई. सर तो पेपर द्या त्यांना, संपलाय ते. संपला का? हो सांगा ना, बोला ना. पाठीमागे ना का येतो बरं. तो मागचा नका भरू, इकडचा. हां हां हा इथला हा बघा. इकडचा भरा. इकडे हा कोरा आहे ना, हा बघा, हा हा बरा, हा कोरा आहे ना.
विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्माई स्वयंसहाय्यता महिला बचत गट या गटाची स्थापना कधी झाली? नाही अजून व्हायचं आहे, इकडे व्हायचं आहे मागे अजून. तुमचा झाला का? होय मी नाही लिहिलं नाव. हां मग द्या ना तुम्ही. तुम्ही द्या धरायला त्यांना लिहायला. हां त्यांचं लिव देत, त्यांचं नाव लिहिलेलं नाही त्यांनी. कोणाचं? किती साली स्थापन झाला? 2017ला स्थापन झाला. मग 17, 18, 19, 20, 21, 22ला तुम्हाला 5 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळेला काही पैसे मिळाले असते, ते तुम्ही वाटून घेतले असते, बरोबर? मग तेव्हा वाटले तेव्हा किती जणांना कुणाला घेतले तुम्ही? सर्वांनी घेतले. गौरी कदम तुम्हाला भेटले. मग तुमचा आता काय प्रश्न आहे जरा उभा राहून सांगा. थोडक्यामध्ये सांगायचं, वेळ नाही जास्त. थोडक्यात उभा राहून तुमचा प्रश्न सांगा. पुढे गेला तरी चालेल, म्हणजे मला दिसेल तरी. पुढे जावा ना. येईल. हां या. मी एवढंच सांगते की मी विठ्ठल रुक्माई बचत गटात सदस्य आहे आणि दिशा ग्राम संघाची सदस्य आहे. परंतु माझे मिस्टर ऑफ झाले त्याच्या आधी मी कर्ज काढलं होतं बँकेतून 50,000 रुपये, गटातून 8,000 रुपये असं. आणि मिस्टर ऑफ झाल्यानंतर काही महिला माझ्या घरी आल्या आणि बोलले की तू कर्ज फेड बँकेचं. मी बोलले जरा मला वेळ द्या, परंतु ऐकायला नाही लागल्या आणि तिथे दमदाटी काढायला लागल्या, काय काय त्या शिव्या घालायला लागल्या. त्याचं रेकॉर्डिंग केलं मी आणि बेंद्रे मॅडमला पाठवलं, पण बेंद्रे मॅडम त्याची काही दखल घेतली नाही. मग त्याच्यानंतर पुन्हा काहीतरी तो विषय मिटला. एवढं काय मला ते एवढं काही आठवत नाही आहे, कारण तेव्हाची गोष्ट. नंतर मी काय केलं, माझ्या नवऱ्याची गाडी विकली आणि ते पैसे मी गटामध्ये भरले आणि अर्धे जे पैसे थोडेसे राहिले होते ते माझ्या घरातल्या माणसाने ते भरले. त्याच्यामुळे 41,000 रुपये ते बँकेचं मी बचत गटातून कर्ज काढलं, ते फेटलं होतं. आणि 7,000 रुपये मी 8,000 रुपये घेतलेले होते, त्यातले 1,000 रुपये मी अध्यक्षांना दिले होते आणि एक माझा कुठेतरी हप्ता चुकला होता बँकेचा, ते 2,000 रुपये मी गटाने दिले. त्याच्यानंतर 2,000 रुपये मी लिपिकाकडे दिले होते, म्हणजे एक सदस्य आहे विद्या विष्णू कदम, त्यांच्याकडे दिले होते. त्यांनी ती लिपिकाकडे दिले की नाही मला माहिती नाही, पण मी दिले होते. लिपिकाने लिहिलं की नाही मला त्यातलं काही सुद्धा माहिती नाही. मग माझ्याकडे राहिले फक्त 7,000 आणि 7,000चं व्याज मी 4-5-6 महिने मी 140 रुपये देत होते 7,000 प्रमाणे. मग ते 160 घ्यायला पाहिजे होते 8,000 9,000 रुपये प्रमाणे. आणि 9,000 रुपये भरलेले ते 9,000तले 2,000 रुपये भरलेले त्यामध्ये नाहीच, तू भरलेच नाहीस आणि माझ्यावर 9,000 रुपये ठोकले. त्याच्यानंतर मग त्याच्यावरनं मग काय ते व्यवस्थित राहूया आपण, म्हणजे फेडल्यानंतर कर्ज काढूया म्हणून एक सदस्य माझ्या घरी आली, बोलली गौरी आपण कर्ज काढतोय, तुला पाहिजे का? मी बोलली ठीक आहे मला द्या. त्याच्यानंतर भरपूर 4-5 वेळा मीटिंग झाली, तुला हवंय काय? आणि मी किती वेळा बोलले होय मला हवंय, सगळ्यांबरोबर मला हवंय. मग काय बायका मला कमी लेखायला लागल्या, तू भरू शकत नाही, हे नाही ते नाही असं करू लागला. मग तो विषय तिथे थांबला. मी दुकान चालवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मला काही वाटून की एवढं काय आठवत नाही मध्ये काय तो प्रसंग झाला तो. नंतर मग या महिलांनी काय केलं, मी भरू शकत नाही म्हणून मला बाजूला करायचा विचार केला आणि म्हणून मी त्यांची तक्रार केली, जिल्ह्याला जाऊन तक्रार केली. त्याच्यानंतर मला सरांचे फोन आले, आपण मीटिंग घेऊया. तो विषय इथे सर्व इथे आलेले बचत गटातले, इथे विषय सर्व मिटला होता. कारण काही सदस्य बोलले ही नको, पण रुपेश चव्हाण सर बोलले की आपण तुम्ही गट चालू ठेवा. पण ते असे म्हणाले नाही की गौरी प्रदीप कदमला घ्यायचं नाही म्हणून. ह्या बायकांनी गट चालू ठेवा म्हटल्यावर ह्या तशाच गेल्या आणि मला बाजूला केलं नाही आणि गट मीटिंग घेऊन व्हॉट्सअपला पाठवायला लागल्या. मग तसंच मी तंटामुक्तीमध्ये अर्ज दाखल केला त्यांच्या की मला गटामध्ये घेत नाही, मला न सांगता मीटिंगही घेत आहेत. मग त्यांच्या ज्या सदस्यांवरती मी तक्रार केली, त्यांच्या घरातली नातेवाईकांनी मला फोन केला की तक्रार करू नका, आमच्या बायकांची इज्जत जाईल की तू आमच्या वाडीमध्ये विषय मिटव. मग मी तिथे गेले, त्यांनी आपल्या बायकांना पुढे येऊ दिलं नाही. आधी त्या बायका काय म्हणतात पुरुषांचा संबंध नाही, तुम्ही तक्रार करायची नाही. मग यांनी पुरुषांना का पुढे केलं नाही माझ्या विरोधात? मग हिंमत होती तर माझ्या समोर भांडायचं ना. त्यांनी आपल्या माणसांना गाव गोळा केलं, तो विषय झाला. मग त्यांनी नातेवाईकांनी बोलवलं, त्याच्या मी तिथे गेले, तिथे विषय मिटला. पुढे काय झालं काय मला पण काय एवढं आठवत नाही. नंतर मग वाटतं यांनी बायकांनी गोळा केले, आपापसात ठरवले नाही की मीटिंग घ्यायची, गट फोडून दाखवायचा. हिचे जे 9,000 रुपये माझ्यावर दाखवले आणि 2,000 रुपये दिले होते तरी 9,000 रुपये मारलेली माझ्यावर. त्यांनी जे सेव्हिंग होतं 3,000 रुपये ते माझं मायनस करून मला काय ते बाकीचे पैसे होते 7,000 ते बाकीच्या सगळ्या महिलांनी माझ्यावरचे भरले नाही.
ही नको म्हणून माझ्यावर कळलं. मला ते दिलं नाही त्यांनी कागद, दिला तुमच्याकडे तुम्ही कागद. त्यांनी ते माझ्यावरचे पैसे भरणे दाखवले नाही. म्हणजे 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आत, म्हणजे आमचं 5 वर्ष आधी पूर्ण झाली होती. नंतर ते आमचा गट पुन्हा स्थापन झाला होता. ते 1.5 वर्ष त्यात लिहिलेलं आहे. 1.5 वर्षाची जी माझी सेव्हिंग आहे ते पण तिथे लिहिलेलं आहे. त्याच्या आधी नाहक त्रास देऊन मला बाजूला केलं आणि नवरा मेल्यावरची गोष्ट कमी लेखून की मी पैसे फेडू शकत नाही, आणि सगळ्या महिलांनी माझ्यावरचे पैसे भरले. म्हणजे मला मदत म्हणून नाही, मला बाजूला करून हिला कर्ज द्यायचं नाही, ही काय ते करून दे, फक्त आपण आपला स्वार्थ करूया. चोकुला आई करू असा तो विषय पूर्ण झाला. त्याच्यानंतर मग मी व्हिडिओकडे गेले, जिल्ह्याला गेले. त्यातून वरती साहेबांना फोन आले की त्यांच्या गटाचा विषय मिटत नसेल तोपर्यंत तुम्ही त्यांना कुठचाही अर्ज किंवा कुठचंही त्यांचं बँकेचं कर्ज मंजूर करायचं नाही, विषय मिटल्याशिवाय. मग माझं नाव ऑनलाईन असून माझं नाव कोणी कट केलं आणि माझी गटामध्ये सही त्यांच्या 20 लाखाला जे काही त्यांनी प्रस्ताव केला तो प्रस्ताव कोणी मंजूर केला विषय माहिती असताना मला कुठच्या अधिकाऱ्यांनी बाजू केलं, कोणी काय बाजूला केलं मला काहीच माहिती नाही. आणि यांनी 20 लाखाचा प्रस्ताव वरती पाठवला, त्या साहेबांनी सही केली आणि यांना बँकेमध्ये 1,55,800 रुपये प्रत्येक बाईने घेतली. मला घेतली की नाही मला हे पण कन्फर्म नाही, मला वाऱ्यावरनं माहिती भेटली. तशी मी व्हिडिओकडे गेले, कारण मी कुठच्या पण सदस्यांशी बोलायला तयार नव्हते. कारण त्यांच्याशी बोलायला गेले ते एक शब्द बोलले की 10 शब्द बोलणार, मग सगळ्या माझ्याविषयी भांडायला येणार. त्याच्यामुळे बोलले की आपण एकटे आपण कोणाशी काही तप करू शकत नाही. मी तशी देवरुखला गेले, असा विषय सांगितला. मग ते बोलले आपण विषय घेऊया. मग ह्या बायका सर्व काही जे सदस्य असतील, म्हणजे ज्या मेन अधिकारी असतील, CRP असेल, दिशा ग्रामसभेचे अध्यक्ष असेल, त्या तिकडे गेल्या आणि व्हिडिओ म्हणाले जो काही विषय असेल तर तुम्ही मीटिंग घ्या आणि विषय मिटवा आणि तुमचं व्यवस्थित चालवा. तोपर्यंत तुम्ही त्या जे काही कर्ज 20 लाख रुपये त्याला स्टे आणा, म्हणजे थांबवा ते कर्ज. मी बँकेत गेली तर मला समजतं यांना देऊन टाकलं. मग माझं म्हणणं काय, त्या बायका जर मला घेत नसेल, त्यांना जर मला प्रॉब्लेम असेल, मला कमी लेखत असेल, त्यांना वाटत असेल हिचं कोण भरत नाहीये, हिला ही भेटू शकत नाही, तर माझी काही हरकत नाही. मला त्यांच्या कोणाबरोबर काय वाद करायचं नाही. त्यांना जशी गरज आहे तशी मला सुद्धा थोडीफार माझ्या व्यवसायासाठी माझी 2 मुलं ती कशी लहानाची मोठी करायची ह्याचा विचार करते. निराधार असल्यामुळे त्याकडून मला बचत पण उमेदच्या गटातून मला कुठेतरी थोडंसं कर्ज भेटावं. ते फेडल्यानंतर मी सुरळीत देईन. त्यांनी मला गटात घ्यावं, गटाच्या बाहेर घ्यावं, काही मला प्रॉब्लेम नाही. जे काही मोठे अधिकारी असतील त्यांनी ते ठरवावे. मला कुठच्याही सदस्याबरोबर काही वाद करायचा नाही. जशी त्यांना गरज आहे तशी मलाही गरज आहे. विषय फक्त पैशाचा आहे. आणि बँकेतून मला कर्ज देत नाहीयेत, कारण माझ्या सासऱ्यांनी मुद्रा लोनाचं ते फेडलं नाही, सासूने फेडलं नाही, माझ्या मिस्टरांनी पण ते घेतलं होतं ते पण फेडलं नाही. त्याच्यामुळे त्या मॅडम म्हणतात तुझं सिव्हिल खराब असते, त्यांच्यामुळे तुला आम्ही कर्ज देऊ शकत नाही. तुला जर कर्ज हवं असेल तर तुला बचत गटातून द्यावं लागेल किंवा तुझ्या नावावर लागेल काहीतरी, परंतु माझ्या नावावर काहीच नाही. आता एक बाजू राहिली ती फक्त मला बचत गटाची उमेद करणं. आणि पर्सनल लोन काढायला गेलं दुसऱ्या बँकेत सरकारी जामीन लागतोय. सरकारी जामीन मला कोण भेटत नाही. म्हणून माझी एवढीच फक्त विनंती आहे की उमेदने मला थोडंफार तरी माझ्या व्यवसायासाठी, म्हणजे 1-2 लाख रुपये नव्हे, 50,000 30,000 जे काय असेल ते मी मागणी करते ते माझ्या व्यवसायासाठी भेटावं. ते मी नियमित फेडीन. मला गटातून नाही दिलं तरी चालेल, त्यांनी मला गटात घ्यावं किंवा नाही, त्या गटाचा विचार आहे. त्यांनी नाही घेतलं तरी मला, मी ऑनलाईन गटामध्ये आहे ना, मग तुम्ही मला बाहेरून तरी मदत करा आणि माझा व्यवसाय कसा सुरळीत चालेल, माझी 2 मुलं कशी शैक्षणिकदृष्ट्या चांगली होतील, तेवढाच फक्त उमेदने विचार करायचा. आणि मला गटातून थोडंफार काय असेल कर्ज द्यायचं, त्यासाठी जामीन असेल काय बॉन्ड पेपर असेल ते मी द्यायला तयार आहे. एकदा मला संधी देऊन बघायची आणि जर मी ती नाही फेडली तर तुम्ही मला बरखास्त केलं तरी चालेल. आणि ती जर मी व्यवस्थित फेडली तर तुम्ही मला दिशा ग्रामसंघाने माझ्यावर विश्वास ठेवून मला बाहेरून ह्या जर घेत नसेल तर मला बाहेरून कर्ज द्या, जेणेकरून मी माझ्या मुलांच्यासाठी मी तो व्यवसाय करून त्यांचं शिक्षण करेन. आता मी जर एकटी असते तर मला काही गरज नव्हती दुकान सांभाळायची किंवा इथे राहायची, मी माझा निर्णय घेतला असता. पण मी जी इथे आहे, इथे जी मी कर्जासाठी भांडते ते फक्त माझ्या 2 मुलांसाठी, कारण मला बँक कुठेच कर्ज देत नाही, कुठेच माझ्याकडे उत्पन्न नाही. त्यासाठी बचत गटाने उमेदने मला साथ द्यावी एक निराधार म्हणून आणि मुलांचा विचार करून मला त्यांनी कर्ज द्यावे. मला जास्त गरज नाही, फक्त 50,000 किंवा 30-40,000 रुपये दिलं तरी चालेल, कारण जास्त कर्ज काढून ते मी फेडू शकत नाही, कारण तेवढी माझी ऐपत नाही. थोडं मी कर्ज ते फेडीन जे माझ्या परिस्थितीनुसार. बाकी कुठच्याही सदस्यावर माझा राग नाही, त्यांनी मला बोलू नये, मी त्याला बोलू नये, एवढंच मला म्हणायचं. झालं तुमचं नाव. आता काय हा विषय म्हणजे 2017, 18, 19, 20, 22ला तुम्हाला पैसे मिळाले बरोबर ना? हो. आता
यांचं म्हणणं ऐकलेलं आहे. तर तुमच्यापैकी एक जण कोणतरी सांगा की तुमचा काय विषय होता. कोण बोलताय? अध्यक्ष कोण आहे? अध्यक्ष कुठे आहे? तेव्हा ती नव्हती अध्यक्ष. तिला तेव्हा काय नव्हती माहिती? ना. मग आमच्या पहिल्या गटाचे अध्यक्ष मुंबईला गेले. तेव्हा ते तेव्हा लिपिक आहे ना, ती बोलू दे, तू बोल ना. तिला माहिती आहे सगळा विषय. हां, तुम्हाला पदावरच आहे, ती बोलू दे ना. असं ती तिकडे ना, प्रतिभा बोलू दे. मला, दुसरी गोष्ट फक्त माझीच ओळख झाली, सरांची ओळख नाही झाली. बोल सगळ्यांनी काय करायचं. सर, मी ओळख करून देते सरांची. तर सर जे आहेत ते महाराष्ट्र राज्याची नंदीवाली म्हणून संघटना आहे. महाराष्ट्र राज्याची नंदीवाली समाजाची भटका समाज आहे तो. नंदीवाले माहिती आहे तुम्हाला. तर महाराष्ट्र राज्याची एक मोठी संघटना आहे. त्या संघटनेचे सर सरचिटणीस आहेत ना. तर ते पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडे पळत असतात. अनेक जणांचे अनेक प्रश्न असतात. कुणाची पेन्शन अडकलेली असते, कुणाचं काही अडचण असतात. हां, सेवानिवृत्त संघटना आहे. सेवानिवृत्त कुठली सेवानिवृत्त कशाची? तुम्ही सांगा ना, ओळख द्या त्याला. माझं नाव रावसाहेब शंकर चौगुले. मी इरिगेशन डिपार्टमेंट 2.5 वर्ष सेवा केली. आता 3 वर्षापूर्वी मी रिटायर झालो. मी डेप्युटी इंजिनियर म्हणून रिटायर झालो. गेली 10 वर्ष मी या सामाजिक कार्यात आहे. एक राज्य लेवलची जी एक नंदीवाली समाज संघटना आहे त्याचा मी राज्य सचिव म्हणून काम करतो गेले 8 वर्ष. त्याचबरोबर सेवानिवृत्त संघटना आहे रत्नागिरी जिल्ह्याचा मी अध्यक्ष म्हणून काम करतोय. आमची ही संघटना पूर्ण महाराष्ट्रात काम करते. जे सेवानिवृत्त आहेत त्यांचे काही प्रश्न असतील, कोणाचे पेन्शन मिळत नसेल किंवा काही डिफरन्स मिळत नसेल किंवा काही प्रॉब्लेम असतात, ते सगळं आम्ही सोडवायचं काम करतोय. आणि त्यासोबत मग मॅडमसोबतही आता या संस्थेत त्यांचं काम चांगलं आहे, तर त्यांच्याकडे मी एक सल्लागार म्हणून काम करतोय. त्याच्या ओबीसी गटात पण मी आहे, जिल्हा लेवलला मी काम करतोय. सर्व्हिस संपली पण आता एक सामाजिक संस्था मी चालवतोय आणि आमची एक स्वतःची संस्था सांगलीला आहे. विविध अशा हे केलं माझा भाऊ तिथून चालवतोय. सरांसाठी जरा जोरदार वैभवी, माझा फोन आहे ना. चौकीच्या वाजवा. उमेदच्या बाजूला, उमेदच्या बाजूला. स्वागत. सर, असं समाजासाठी वेळ दे देतात. बाई फोन दे. आता यातनं काही कोणाला फायदा नाही, काही बाबा एक अडचण आहे, कोणाची तरी आहे, कोणाचा तरी प्रॉब्लेम आहे, सोडवून आपण प्रेमाने एकत्र कसे नांदू, त्याच्यासाठी आमचं चाललं. तर सर पण त्याच्यासाठी वेळ द्यायला आले. ह्या सगळ्या तुम्ही ओळखता ना? इथलेच आहे. तर आता आम्ही एक टी स्टॉल देतोय. विधवा, एकल, अपंग, गरीब गरजूंना आपण एक टी स्टॉल देतोय. पूर्ण 1 लाखाची वस्तू, म्हणजे जी गाडी आहे ना, स्टीलची अशी उंच गाडी असते ना, वरती टोप देतात, खाली हे असं, तर ती पूर्ण गाडी आम्ही मोफत देतोय. त्याच्याबरोबर 2 रुपयाचे टोप, हलवण्यासाठी 2 पळ्या, थर्मास असतो ना, तो थर्मास, शेगडी, असं संपूर्ण 1 लाखाचं साहित्य आम्ही पूर्ण मोफत देतोय. सुरुवात म्हणजे देतोच आहे त्यांना मोफत, कारण त्यांना गरीब का आहे व्यक्ती, तर गरीब ती जन्मता नाहीये, तिला सपोर्ट नाही म्हणून ती गरीब आहे. मी गरिबी निर्मूलनाची, माझा विषय गरिबी निर्मूलन, त्यामुळे मला गरिबी घालवण्यासाठीचं जे माहिती आहे ना, म्हणजे हैदराबादला जाऊन 3 दिवसाचं ट्रेनिंग घेतलंय. गरिबी घालवण्यासाठी काय करायचं असतं याचं मी ह्याची मी स्टेट मास्टर ट्रेनर आहे. पण आपल्या लोकांनी त्याचा फायदाच नाही करून घेतला, कारण हुशार माणसं लोक आहेत. पण मग आम्ही काय केलं, मी इथून बाहेर गेले आणि मग आमचं काम बघून एक कंपनी आहे, ती कंपनी आम्हाला ते डोनेट करते आणि आम्ही गरजूपर्यंत पोहोचतो. तर त्यातली रमदूळ सरांची निवड झाली आहे त्याच्यासाठी, तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याच्या तुमच्या एसटी स्टँडमध्ये त्यांना जागा मिळावी म्हणून त्यांचे आता किरण सामंतांना ते भेटले. त्यांना सांगितलं, म्हटलं चक्रवेदी सोशल फाउंडेशन आम्हाला 1 लाखाची वस्तू मोफत देते, मग तुम्ही जागा द्या, म्हणजे काय होईल, एक कुटुंब गरिबीतून असं आम्हाला 1000 महिलांना उभं करण्याचं आमचं स्वप्न चालू आहे. आम्हाला मुरबाडमधून, दिव्यामधून, चिपळूणमधून अशा विविध ठिकाणावर. मॅडम, आता विषय आहे तर कसं होईल, मग मी विसरून जाईल. तुमचं जर कोण असेल ओळखीचं, तर त्यांना सुद्धा तुम्ही हा मेसेज, रमदूळ सरांच्यामुळे माझ्या लक्षात आलं, नाही तर मग बोलण्याच्या ओघात ते राहून जाणार, म्हणून मी त्यातच सांगतो मला. आणि हा तुमचा फायद्याचा, तुम्ही काका, मामी, चाची, कोण कोण कुठे असेल ना, तर तुम्ही त्यांना मेसेज द्या. मुंबईमध्ये आता आम्ही मुरबाडला आणि ह्याला चाललेलं आहे काम आमचं, दिवा. तिथनं 2 महिलांचे मला फोन आले, विधवा आहेत त्या, त्यांना पण अशी मुलं वगैरे आहेत, तर त्यांना आपण तो आधार म्हणून, सपोर्ट म्हणून
ते देतोच आहे, म्हणजे फक्त त्यांनी ते विकू नये त्याचा गैरवापर करू नये म्हणून फक्त आपण ॲग्रीमेंट देतो. कारण काही माणसांनी काय केलं, सुरुवातीला तिला ते 2 पितळेची टोप आहे तेच विकले आणि आम्ही म्हणलं की आम्ही तुमच्याकडनं आता लेखी विकी घेऊ. तर तुमच्याकडे जर आता चिपळूणमध्ये 10 जण आहेत, अपंग आहेत, त्याच्यामध्ये एक जोडपं नवरा बायको आहेत, अतिशय गरीब आहेत. ते म्हणाले मॅडम आम्ही विद्वान आहे पण आम्हाला मदत करा. तर म्हटलं ठीक आहे, म्हणजे अगदी गरीब आहे आणि त्याला वाटतं की बाबा हे जर मला मिळालं तर मी खूप कष्ट करेन आणि मी खूप पैसा कमवेन असं त्याला वाटतंय, त्याला आम्ही ते देतो. तुमच्या परिचयाचे कोण असेल त्यांना नक्की सांगा, आमचा नंबर मी जाताना तुम्हाला देईन. त्यांना सांगा रत्नागिरीमध्ये माळनाक्याला एक महिला आहे, लांजाच्या एस टी स्टँडवर एक जण आहे, असं बऱ्याच ठिकाणी आपलं चाललेलं आहे. तर त्यातलं साखरप्यामध्ये तुमचा एकमेव यांचा अर्ज आला आणि ते स्वतः कष्टाळू आहेत. ते तिथपर्यंत गेले, त्यांनी ते शिफारस पत्रक सामंत सरांचं आणलं, म्हणजे ते खटापटी करणारे आहेत. तर आम्ही म्हटलं तुम्हाला आम्ही नक्की देऊ. आता आमची कंपनीची माणसं येणार, ती जागा बघणार, त्यांचा एक इंटरव्ह्यू घेणार आणि त्यात जर ते पास झाले तर माझ्याकडून तर 100% झालेले आहे, पण अजून एक कमिटी येणार आहे ती बघून मग, कारण त्यांची अजून आधी फसवणूक झालेली आहे, त्यांच्या वस्तूच विकल्या आणि गाळणीपासून आम्ही सगळे देतोय. गाळण, सांडशी, कप, बाईनं काही करायचं नाही, उभं राहायचं आहे, फक्त चहा बनवायचा आहे, विकायचा आहे आणि जे पैसे तिला मिळणार आहेत ते तिनं स्वतःलाच खर्च करायचे, आम्हाला काही द्यायचे नाही. म्हणजे एखाद्या कुटुंबाला वर आणायचं असेल तर त्याला सपोर्टची गरज आहे. सपोर्ट दिला की मग त्यांचे ते चालते. आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. मॅडमनी मगाशी आपलं